नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि मागच्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे। बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती। राज्यात 2 प्रदेशाध्यक्षांच्या भेटीने नवीन समीकरणाची गोडे बेरीज मांडण्यात आली। प्रसार माध्यमात त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। राष्ट्रवादी फुटल्यापासून जयंत पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नाही। विधानसभा निवडणुकीनंतर मात्र तेही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा घडल्या। अशा चर्चा घडवून आणण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे। पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यात नेहमीच वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला। सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली। त्यावेळी ही घटना घडली। स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। मुंबईतील अत्यंत गजबजलेलं ठिकाण असलेल्या मुलुंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। आपला संसार मोडण्यात सासूचा कारणीभूत असल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासूला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आधी सासूला पेटवून दिले, त्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने संच मान्यतेच्या नवीन नियमानुसार 20 पट संख्या असलेल्या शाळांसाठी एकही शिक्षक पदाला मंजुरी न दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील 1305 प्राथमिक शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार लटकू लागली आहे। मात्र शासनाच्या या निर्णयाविरोधात अखिल भारतीय शिक्षक संघ आक्रमक झाला असून लवकरच न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय संघाने घेतला आहे। अमरावतीचा आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एका अवघ्या 22 दिवसाच्या बाळाला चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नातेवाईकांनी भोंदू बाबाकडे नेले आणि तेथे त्या नराधाम बाबाने त्या छोट्याशा जीवताच्या शरीरावर गरम विळाने 1-2 नव्हे तर तब्बल 65 चटके दिल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे। पुणे स्वारगेट परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना केलेल्या आहेत। माझ्या शहरातील कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी यावेळी दिली होती। पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या महिला बस कंडक्टरनं कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला। PMPMLच्या उपमुख्य व्यवस्थापकांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे। शरीर संबंधास नकार दिल्यानेच आपल्याला सेवेतून निलंबित केल्याचा दावा तिने केला आहे। उपमुख्य व्यवस्थापकांच्या कॅबिनमध्येच तिनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। या घटनेनं PMPL मध्ये खळबळ उडाली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सहभागी होणार का या विषयावर युगेंद्र पवारांनी अप्रत्यक्षरित्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले। युवा नेते युगेंद्र पवार बुधवारी बारामती दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला। ऑनलाईन अथवा बोगस ॲपद्वारे फसवणुकीच्या घटना होऊन देखील पैशांच्या लालसेपायी उच्च शिक्षित व्यक्ती देखील अशा अमिषाला बळी पडत असल्याची घटना कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। ट्रेडिंग ॲपमधून मोठा नफा मिळणार असल्याचे बघून IT क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची तब्बल 1,20,00,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।